त्याला राजकीय भूकंप म्हणावा का? आणि तुमची प्रतिक्रिया काय असेल? राजकीय भूकंपच जर बऱ्याच झाला तर तो संबंधित घाडगे गटाच्या कार्यकर्त्यासाठी आणि मुस्लिमांच्या कार्यकर्त्यासाठी आहे. आमच्यासाठी काय तो भूकंप नाही. काय सांगाल एकूणच कालची ही जी घडामोड घडलेली आहे, खरं तर निवडणूक ही कार्यकर्त्यांसाठी खरं तर ही निवडणूक असते. पण नेत्यांनीच आपलं संधी साधूपणा केलेला आहे. काय सांगू? आणि असं यातून दिसतंय. खरं म्हटलं तर आमच्या तालुक्यात कुठलाही गट असला कार्यकर्त्याची चर्चा घेऊन निर्णय घेतोय. पण यावेळी त्यांनी म्हणलेलं आहे, अतिशय गडबड त्यांना झाली. मग गडबड कशाची होती? सत्तेची गडबड होती. त्या सत्तेच्या गडबडीमुळे जनता ते विसरले आणि ते जनतेनं आता ते लक्षात घेतलंय की ऐनवेळी आपल्याला हे वाऱ्यावर टाकतात, त्यांच्यासाठी आपण डोकी फोडून घेतोय. एकूणच ही निवडणूक सुरू झाल्यानंतर अशा काही घडामोडी कागदमध्ये होतील याची काही आपल्याला कल्पना होती का? आणि ही घडामोड झाल्यामुळे आपल्याला नेमका फायदा तोटा काय? मुळात महायुतीचा घटक म्हणून मी मुश्रीफ आणि आम्ही नैसर्गिक युती होईल का असं सुरुवातीला होतं. पण मुरगुडमध्ये मधल्या काळामध्ये काही फोडाफोडीचं राजकारण झाल्यानंतर मी काही मुश्रीफांच्या संपर्कात नव्हतो. संबंधित घाडग्यांशी युती करण्याचा माझा संबंधच नव्हता. पण स्थानिक पातळीवरचे संबंधित घाडग्यांचे आणि आमचे कार्यकर्ते मात्र एकमेकांशी चर्चा करत होते. आणि मग त्या काळामध्ये त्यांची चर्चा कधी झाली माहिती नाही. त्यामुळे मी काही तोंड कशी पडलेलो नाही. त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक तोंड कशी पडलेले. आपण कागलमध्ये पाहिलं की मंडलिक विरुद्ध मुश्रीफ अशा प्रकारचे संघर्ष पाहिला. मंडलिक विरुद्ध घाटगे असा संघर्ष पाहिला. आता एक वेगळ्या पद्धतीचा संघर्ष कागलच्या राजकारणात पाहायला मिळेल का? कारण आपण पाहिलं की मंडलिक गटाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न या सर्व निमित्तानं झालेला. बऱ्याच माध्यमातून आले किंवा तुम्ही विचारला एकाकी पाडण्याचं. आजपर्यंत कागल तालुक्याचा इतिहास बघितला तर माझे वडील 4 वेळा आमदार, 4 वेळा खासदार. मी जरी पराभूत 2 वेळा खासदार केला झालो असलो तरी 1 वेळा खासदार झालो आणि प्रत्येक वेळी मला मोठं मताधिक्य कागल तालुक्याने दिलेलं आहे. त्यामुळे जनता माझ्याबरोबर असल्यामुळे मला काही एकाकी पडल्यासारखं वाटत नाही. या सगळ्याचा परिणाम जो आहे तो कुठेतरी स्थानिक स्वराज्य आणि आगामी निवडणुकांवर होणार. आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहेत. त्यानंतर कधी 2-3 वर्षानं सहकार्याच्या निवडणुका 1 वर्षभरात येतील. त्यानंतर लोकसभा येईल, विधानसभेत. त्या तेवढे बघू. पुलाखालनं बरंच पाणी वाहून जाईल. पण आत्ताची सध्याची परिस्थिती बघितली तर निश्चितपणानं लोकांना हे आवडलेलं नाही. लोक ठामपणानं माझ्या मागे उभं राहतात. सध्या मंडलिक गटाची काय नेमकी भूमिका असेल? कागल नगर परिषदेमध्ये कशा प्रकारे कागल नगरपालिकेमध्ये सर्वच्या सर्व जागावर शिवसेनेचे उमेदवार उभा केलेले आहेत. अगदी नगराध्यक्षासह मुरगुड नगरपालिकेला नगराध्यक्षासह सर्व उमेदवार उभा केलेले आहेत. पण तिथं भारतीय जनता पक्षाची आमची युती होणार आहे. त्यामुळं त्यांना काही जागा नाही, मग राहिलेल्या जागा आमच्या अशा पद्धतीची युती तिथं होणार आहे. आणि प्रवीणसिंह पाटील जे म्हणजे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नींना शिवसेनेमध्ये येऊन त्यांनी उमेदवारी स्वीकारलेली आहे. त्यामुळे मुरगुडला शिवसेनेचा नगराध्यक्ष 100% होणार. कागलला जी परिस्थिती बदलत जाणार आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेन. पण आज मी तिला असं वाटतंय की कागलला सुद्धा आमचं सत्ता येऊ शकते. पण मतदारांवर याचा काय परिणाम होईल का या सगळ्या राजकारणाचा? कागल तालुक्यातला मतदार आणि नागरिक फार सजग आहे राजकीय दृष्ट्या. म्हणून तर त्याला राजकीय विद्यापीठ म्हणतात. केवळ नेते इकडून तिकडे जातात म्हणून काय राजकीय विद्यापीठ म्हणत नाहीत. पण कागल तालुक्याची जनता काय करायचं हे ठरवते. आता याचा प्रत्यय यावेळी सुद्धा येईल. मुश्रीफांनी नेमकं असं का केलं असं वाटतंय? काय त्याच्यामध्ये कारण असेल? म्हणजे तुमचं काय परीक्षण आहे? मुश्रीफांना वाटते तळायात आपल्याला आमदार राहायचं आहे आणि जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आमदार राहायचं. मग प्रत्येकाबद्दल जमून तशा युत्या करायच्या आणि युती झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवायची. त्यांची पद्धत आहे, वापरा आणि फेकून द्या. समर्जित घाटगेंना हा गट राखून ठेवण्यासाठी त्यांनी हा असा प्रयत्न केला असं वाटतंय. केला असेल, त्यांचं मत मला काय माहिती नाही. मुश्रीफांच्या राजकारणात वर्णन तुम्ही कसं कराल? कारण आपण पाहिलं की मुश्रीफ ज्या पद्धतीनं राजकारणात पुढे चाललेलं आहे, सर्वांची हात मिळवणी करतायत त्याबद्दल. नाही, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी आयुष्यभर नाही पुढच्या आयुष्यात त्यांनी आमदार मंत्री व्हावं. पण ते करत असताना ज्यांचे ते मैत्री करतात किमान त्यांचे उपकार त्यांनी जाणायला पाहिजे. ज्यांनी निर्माण केलं त्या सदाशिवराव मंडलिक साहेब असतील, विक्रमसिंह घाडगे असतील. आम्ही काय त्यांच्या एवढे मोठे नाही. आम्ही त्यांच्याबरोबर मित्र म्हणून राहिलो. आणि मग सगळ्यांनी ज्यावेळी म्हणजे प्रत्येक पायरी चढताना त्या पर्वती कौतुक करतात. तर पायरी चढून गेली की ती पायरी छाटायचा प्रयत्न करतात.